Hello friends, welcome back to my channel. My name is Om and you are watching Right to Right. आज आपण पाहणार आहोत संवाद लेखन यावर व्हिडिओ. मित्रांनो नमस्कार. तुम्हाला तर माहितीच आहे की 10वीच्या SSC बोर्डाच्या मराठीच्या परीक्षेत 8 किंवा 10 मार्कांसाठी संवाद लेखन नेहमी येतं आणि ते मार्क तुम्हाला अशोर्डली मिळतात. आज मी तुम्हाला इझिएस्ट फॉर्मॅटमध्ये फुल मार्क्स मिळेल असे एक्झाम्पल दाखवणार आहे आणि कसे तुम्ही संवाद लेखन करू शकतात हे सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. हे बघा, संवाद लेखनचा विषय आला तर सगळ्यात जास्त वेळा विचारल्या जाणारा प्रश्न असतात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद, दोन मित्रांमध्ये परीक्षा किंवा प्रवासांवर संवाद, पर्यावरण किंवा स्वच्छतेवर संवाद. याच्यातलेच दोन असे एक्झाम्पल्स मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संवाद लेखनात नेहमी हे प्रकार येतात: डॉक्टर आणि रुग्ण, शिक्षक आणि विद्यार्थी, दोन मित्रांमध्ये चर्चा किंवा पर्यावरण आणि स्वच्छतेवर संवाद. हे लक्षात ठेवा, ह्या 4 फॉर्मॅट्समध्येच सगळ्यात जास्त वेळा प्रश्न विचारला जातो. तर मग हे 4 फॉर्मॅट तुम्हाला नेहमी लक्षात असायला हवे. फॉर्मॅट आणि स्ट्रक्चरिंग हे असतं संवाद लेखनामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. संवाद लेखनामध्ये मुख्यतः 2 स्पीकर्स असतात. 2 स्पीकर्स म्हणजे ज्या 2 व्यक्तींमध्ये संवाद होत आहे. उदाहरणार्थ हा क्वेश्चन बघा, याच्यात जसं पारस आणि अजय हे 2 संवादकर्ता आहेत. ह्या 2 संवादकर्त्यांच्यामध्ये एक संवाद सुरू आहे. दुसरा नियम असतो संवाद लेखनाचा 8 ते 10 मिनिंगफुल लाईन्स. संवाद लेखनात 8 ते 10 मिनिंगफुल लाईन्स असायला हव्या. तुम्हाला प्रॉपर पंक्च्युएशन करता यायला हवं. योग्य कोण बोलता हे दर्शवण्यासाठी तुम्हाला सुद्धा पंक्च्युएशन वापरायला हवं आहे. तसेच संवादात 2 स्पीकर्स असतात. उदाहरणार्थ या क्वेश्चनमध्ये आहे पारस आणि अजय. तसेच 8 ते 10 ओळी यांच्यावर लिहायला हव्या. पंक्च्युएशन नीट वापरायला हवे. शेवटी एक समरी आणि क्लोजिंग लाईन असावी. समरी आणि क्लोजिंग लाईन म्हणजे त्या संवाद लेखनाचा निष्कर्ष निघायला हवा. त्यांच्या बोलण्यातून काहीतरी निष्कर्ष निघायला हवा. चला तर मग आपण एक एक्झाम्पल असा क्वेश्चन घेऊ. एक्झाम्पल क्वेश्चन आहे 2 मित्रांमध्ये परीक्षा काळात अभ्यासाबद्दल संवाद. चला तर मग उदाहरण पाहूया. आपल्याकडे उदाहरण आहे 2 मित्रांमध्ये परीक्षा काळात झालेला संवाद. चला तर मग सुरुवात करूया. 2 मित्रांमध्ये पारस आणि अजय परीक्षांवर संवाद. येत्या आठवड्यात बोर्ड परीक्षा आहे. तुला अभ्यासात मदत हवी का? पारस: येत्या आठवड्यात बोर्ड परीक्षा आहे. तुला अभ्यासात मदत हवी का? तू अभ्यास सुरू केला का? अजय: हो, मी गणित आणि विज्ञान विषयाचा अभ्यास केला. बघा, सोप्या आणि मोकळ्या भाषेत तुम्हाला लिहायचं आहे. जसं तुम्ही रोज संवाद करता तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या जवळच्या लोकांसोबत तसा. पारस: छान. हे बघा, इथं मी पंक्च्युएशन मार्क यूज केलं आहे. इथं स्वल्पविराम यूज केला आहे. इथं उद्गारवाचक चिन्ह यूज केलं आहे. इथे प्रश्न चिन्ह यूज केलं आहे. असे तुम्हाला पंक्च्युएशन द्यायचे आहेत. हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह तुम्हाला कोण बोलतं हे दर्शवण्यासाठी वापरायचं आहे. छान. मी अजून मराठी आणि इंग्रजीवर लक्ष देतो आहे. अजय: मग आपण एकत्र अभ्यास करू शकतो का? पारस: हो, 6 वाजता ग्रंथालयामध्ये भेटूया. अजय: ठीक आहे, मी पुस्तके घेऊन येईन. पारस: अभ्यास करताना जास्त ताण घेऊ नको आणि व्यवस्थित झोप घे. अजय: नक्की, तू पण काळजी घे. पारस: मग उद्या ग्रंथालयात भेटू. बघा, मी इथे कसा शेवटी एक निष्कर्ष काढला आहे. क्लोजिंग लाईन असणं खूप महत्त्वाचं आहे आणि मुख्यतः 8 किंवा 10 ओळींचं पर्यंतच तुम्हाला संवाद लेखन करायचं आहे. तिथे तुम्हाला निबंध लिहायला सुरुवात नाही करायची आहे. सोप्या आणि मोकळ्या भाषेत तुम्हाला ते संवाद लेखन सुरू करायचं आहे. मोस्टली जे मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, जे नेहमी विचारले जातात, मी त्यातले 2 या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन आणि काही तुम्हाला टिप्स देईल, ज्याने तुमचा हा क्वेश्चन कमीत कमी पूर्ण मार्क्सनी तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. चला तर मग पुढचं उदाहरण पाहूया. हे उदाहरण आहे
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद, गृहपाठाबद्दल चर्चा. ओके, चला तर मग याला बघूया. शिक्षक: राहुल, तू आजचा गृहपाठ केला का? विद्यार्थी: हो सर, मी सर्व गणिताचे प्रश्न सोडवले आहेत. शिक्षक: छान. विज्ञान विषयावर लक्ष दिले का? विद्यार्थी: सर, काही प्रश्न समजले नाहीत, मदत हवी होती. शिक्षक: ठीक आहे, मी तुला समजावून देईल. विद्यार्थी: धन्यवाद सर, त्याने खूप मदत होईल. शिक्षक: पुढच्या वेळी सर्व प्रश्न आधी नीट वाचून समजून घेत जा. विद्यार्थी: नक्की सर, मी प्रयत्न करीन. तुमची 10वीची बोर्डाची मराठीची परीक्षा येत आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला संवाद लेखनावर अजून काही एक्स्ट्रा टिप्स देणे इच्छितो. चला, सगळ्यात पहिली टिप स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. 8 ते 10 ओळी नक्की असाव्यात. 8 ते 10 ओळी नक्की असाव्यात. 2 व्यक्तींचे ओळी संतुलित असाव्या. असं नाही, नको वाटायला हवं की हा व्यक्ती समोरचा व्यक्ती खूप जास्त बोलतोय आणि जो त्याला उत्तर देतोय तो फक्त हा, हो, नाही असं बोलतोय. तसं असायला नको. विरामचिन्हे बघा, मी इथे विरामचिन्ह दिलेलं आहे. विरामचिन्हांचा नीट वापर करा. संदेश, मुख्य मुद्दा स्पष्ट ठेवा. जो मुद्दा आहे त्याच्यावरच संवाद लिहिला गेलेला हवा. वर्गात दिलेला विषय सोडू नका. ओके. आणि 8 ते 10 ओळी नक्की लिहा. ओके. आता तुम्हाला मी काही एक्स्ट्रा टिप्स देण्या इच्छितो. बोर्डामध्ये जेव्हा पण तुम्ही हे लिहाल, तुमचं अक्षर या संवादात मुख्यतः शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेला संवाद दर्शवण्यात आला आहे. शिक्षक त्याच्या विद्यार्थ्याला विचारत आहे, तुझा गृहपाठ कसा चालू आहे? तुला गृहपाठात काही अडचणी येत आहेत का? हा एक त्याचा उदाहरण होता. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुख्यतः जे उदाहरणं सगळ्यात जास्त विचारले गेले आहेत बोर्डाच्या 10वीच्या मराठीच्या परीक्षेत ते कव्हर केले आहेत. अजून काही मुद्दे आहेत, मी त्या मुद्द्यांवर अजून व्हिडिओ टाकेल. पण तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देतो की कोणत्या 4 मुद्द्यांवर सगळ्यात जास्त क्वेश्चन्स येतात. तुम्ही ते वाचून घ्या. ओके. या 4 प्रश्नांवर सगळ्यात जास्त क्वेश्चन्स येतात. आता तुम्हाला होमवर्क असा असेल की हे 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. उरलेले 2 एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतः बनवून बघायचे आहेत. आणि तुम्हाला जमतंय का नाही हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. स्पष्ट आणि स्वच्छ असायला हवं. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं हायलाईट कराव्या त्या तुम्ही हायलाईट करू शकता. एकदम फॉर्मल औपचारिक भाषेत तुम्हाला लिहायचं आहे. शक्य असल्यास मेन पॉईंट अंडरलाईन करा आणि त्या मेन पॉईंट जे तुम्ही अंडरलाईन केले आहेत त्याच्याकडे एक्झामिनर लक्ष देईल. त्याच्यामुळं तुमचा जो मजकूर तुम्ही फॉर्मल आणि सोपा ठेवला आहे तो हायलाईट होईल, ज्याने की तुमचे गुण वाढू शकतात. ओके. चला तर मग तुमच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि मी तुम्हाला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.